तामिळनाडूमधून काही अपडेट येतात। अभिनेते विजय हे तिरुचिरापल्लीमधून आघाडीवर असल्याचं कळतंय। तामिळनाडूमध्ये विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार का, या संदर्भातल्या देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। तामिळनाडूमध्ये डीएमके आणि टीव्हीके मध्ये मोठी चुरस आता निर्माण झालेली आहे। अभिनेते विजय हे तिरुचिरापल्लीमधून सध्या आघाडीवर आहेत। त्यांच्या पक्षाची नवी इनिंग त्यांनी या निवडणुकीमध्ये सुरू केलेली आहे आणि त्यामुळे नवीन पक्षाला मतदार कशा पद्धतीने कल देतात हे देखील आता या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे। स्वतः अभिनेते विजय हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तिरुचिरापल्लीमधून ते निवडणूक लढवतात। ते सध्या त्या निवडणुकीचे कल आपण पाहिले तर ते आघाडीवर आहेत। तामिळनाडूमध्ये विजय यांचा हा नवा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा उदय होणार का, जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांना ते टक्कर देणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर सध्या स्वतः अभिनेते विजय हे तिरुचिरापल्लीमधून आघाडीवर असल्याचं आपल्याला कळतंय। तर तामिळनाडूमधील हे महत्त्वाचे कल आता हाती येत आहे। टीव्हीकेनं अनेक जागांवर बाजी मारलेली आहे। तिकडे नंदीग्राम मधून सुवेंदू अधिकारी हे सध्या आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालमधील महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नंदीग्राम मधून सुवेंदू अधिकारी हे 3000 मतांनी आघाडीवर आहेत। तर पश्चिम बंगालमधील ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी अत्यंत सकारात्मक अशी ही बातमी आहे। 3000 मतांनी ते सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। ममता बॅनर्जी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट सामना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे ममता बॅनर्जी यांना सत्ता राखण्यामध्ये यश येतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। त्याविरुद्ध भारतीय जनता पक्षानं जे कष्ट घेतलेले आहे या निवडणुकीमध्ये त्याचं फळ त्यांना या निवडणुकीमध्ये मिळतं का, याकडे देखील आता राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष आहे। तर आता पहिल्या सत्रातले हे सगळे निकाल स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। He would really know what is the exact numbers we would get. Since he is an actor and always Tamil Nadu has a history of people coming from cinema are able to make it to politics. This is nothing new for us. But anyway, the numbers will play. This is a election which plays in numbers. So obviously the Dravida Munnetra Kazhagam will win with a good victory. But we have to see how much of vote share, what is the percentage of vote he is going to really take away, from whom he is going to take away. That will be the biggest question for the day for us. तर ज्या राजकीय प्रतिक्रिया समोर येतात त्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकतोय। अत्यंत महत्त्वाचे हे सगळे कल आणि थकीत करणारे काही कल देखील समोर येतात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।